नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी. फेब्रुवारी मार्चच्या हप्त्याची तारीख ठरली आणि KYC बाबत ही मोठी अपडेट आलेली आहे. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण द्वारे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. मात्र या योजनेचा लाभ कशात नसणारे सुद्धा घेत असल्याचं समोर आलं. त्यानंतर राज्य सरकारने सर्व लाभार्थ्यांना KYC करणे बंधनकारक केले. पण KYC केल्यानंतर आता कुणाचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून वगळणार? 90 लाख महिलांचे लाभ बंद होणार का? फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उद्भवत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली. यासाठी दिलेली मुदत सुद्धा सरकारकडून वाढवण्यात आली होती. पण योजनेची KYC करताना अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं. त्यानंतर सरकारने KYC मध्ये दुरुस्ती करण्याची एक संधी महिलांना उपलब्ध करून दिली. KYC दुरुस्तीची संधी. लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली KYC माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बाल विकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच ज्या लाडक्या बहिणींच्या KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी. 90 लाख महिलांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळणार अशी मोठी बातमी. मित्रांनो, KYC दुरुस्ती करताना सुरू असताना एक वृत्त समोर आलंय की KYC अंतर्गत पडताळणी केल्यावर तसेच निकषात न बसणाऱ्या अशा 90 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे. या वृत्ताने लाभार्थी लाडक्या बहिणी चिंतेत पडल्या. मात्र यावर मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आणि लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा दिला आहे. काय म्हणाल्या मंत्री आदित्य तटकरे? मंत्री आदित्य तटकरे यांनी X वर पोस्ट करत म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहे. दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना KYC करण्याची संधी देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी तथ्यांची पडताळणी करावी ही नोंद विनंती. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कधी मिळणार पाहणार? मार्च महिना सुद्धा संपत आला तरी अद्याप फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे. हप्त्याची तारीख ठरली. मित्रांनो, माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे. तसेच हा लाभ 15 एप्रिल पूर्वी सरकारकडून देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींचा लाभ मिळण्यास उशीर होत असला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयाऐवजी थेट 3000 रुपये येणार आहेत. मात्र सरकारकडून या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.